श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज पहिलं उठल्या गरम पाणी पिलं, कारण मी आता माझं डेली रुटीन चेंज करते आणि चांगल्या सवयी लावायचा प्रयत्न करते. गरम पाणी पिऊन घेतलं आणि त्यानंतर विचार केला की थोडासा वर्कआउट करावा. मग यूट्यूबला बघितलं आणि 1-2 स्टेप करण्याचा ट्राय केला, बट नाही, मला अजून सवय नाही आहे ना. 5च मिनटात मी खूप जास्त थकून गेले होते. त्यानंतर अंघोळ वगैरे केली आणि डेली रुटीन दूध आणायला गेले. दूध घेऊन आले आणि बघितलं तर मम्मी छानशी रांगोळी काढत होती. त्यानंतर मला लगेच कॉल आला की इडली आली आहे, खाली इडली घ्यायला या. आणि मी तुम्हाला दाखवू नाही शकत इडली कोणाकडून घेतली, बट मी आणि माझी मम्मी बघा हावऱ्यासारखं, कधी न भेटल्यासारखं प्रत्येक ट्यूजडेला इडली आणायला असं खाली जातो. आणि त्यानंतर इडलीसोबत त्यांच्याकडे खिचडी पण होती, सो आम्ही इडली खिचडी घेऊन बघा माझी मम्मीला मी रेकॉर्ड करत होते कशी करत होते. वरती आले आणि पटकन इडलीचा नाश्ता करून घेतला विथ सौरभ जोशी व्लॉग, कारण ते मॅन्डेटरी आहे. त्यानंतर मग माझ्या भावाने ही छोटीशी लाईट आणली होती माझ्या व्हिडिओजसाठी, तर मी चेक करत होते की ही लाईट लावल्यानंतर कसं दिसतं आहे आणि विदाऊट लाईट कसं दिसतं आहे. मग नंतर भूक लागली म्हणून म्हटलं जेवण घ्यावं, पण जेवण सगळे मी टप्पे उघडून बघत होते, बट मला आवडेल असं काहीच नव्हतं. मग शेवटी असं वाटलेलं की चटणीसोबत खावी भाकरी. आणि बघा बदाम मी रात्री भिजवलेले, मी सकाळी नाश्त्याला बदामसुद्धा खाल्ले नाहीत, तसेच राहिलेत ते. त्यानंतर मग बघितलं सगळीकडं आणि मला मेथीची भाजी भेटली. नशीब मेथीची भाजी तरी होती म्हणून. मग मेथीची भाजी आणि भाकरी असं पूर्ण जेवण करायला घेतलं. आणि जेवता जेवता मी बघत होते नागिनचा सीझनसाठी मी 1 वर्ष वेट करते, मला खूप जास्त आवडतं. जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड म्हणून मी लॉटो चोकोपाय आणि किटकॅट आणली होती. त्यानंतर मी झोपून गेलेले आणि डायरेक्ट संध्याकाळी उठले क्लासला गेले आणि क्लासवरून येताना मी गेले होते साईंच्या मंदिरात गेले, कारण आज वर्षातला पहिला सोमवार होता. तसं मी डेली जाते, बट शूट केलं. घरी येताना तो एन्व्हलप आणलेला, कारण मावशीसाठी एक पार्सल पाठवायचं होतं. घरी येऊन जेवले आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.